मी जनचक्र न्यूज चॅनलचा संपादक दिनेश म्हात्रे बोलतोय. आज आपण आलोय प्रभाग क्रमांक 9 मध्ये. तर आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे उमेदवार श्री विश्वास पाटील सर. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नक्की या प्रभागासाठी ते कशा प्रकारे विकास करणार आहेत आणि यापुढे जनतेसाठी त्यांचा कसा उपयोग होईल व जनतेत त्यांचा कसा सहभाग राहील. तर मी सरांना विचारू इच्छितो, सर तुम्ही जर या प्रभागातून निवडून आले तर तुम्ही या प्रभागाचा विकास कशा प्रकारे कराल? नमस्कार, मी विश्वास कृष्णा पाटील 9 ब प्रभागामधून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आपण पाहतोय जवळजवळ 20-25 वर्ष झाले या प्रभागाची त्या ठिकाणी वाताहत झालेली आहे. कोणत्याही प्रकारची गटर, रस्ते, स्ट्रीट लाईट कोणत्याही प्रकारची या ठिकाणी सुविधा झालेली नाही. जवळजवळ आता या ठिकाणी 15 वर्ष त्या ठिकाणी नगरसेवक आहेत, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची विकास कामं या ठिकाणी शहरासाठी केलेली नाहीत. प्रत्येक जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी रोष राहिलेला आहे की कोणतीही कामं न केल्यामुळे या ठिकाणी मला या प्रभागातून उभं राहण्याची संधी मला जनतेने दिलेली आहे की सर तुम्ही उभे राहा, कारण तुमच्यावर आमचा विश्वास आहे. तुम्ही जर या ठिकाणी उभे राहिलात तर काहीतरी या ठिकाणी या प्रभागाची त्या ठिकाणी सुविधा होईल आणि हा जो प्रभाग आहे किंवा रामोळी समर्थनगर असेल, ST कॉलनी असेल, छत्रपती शिवाजी महाराज नगर असेल किंवा RP नगर असेल, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. आता छत्रपती शिवाजी महाराज नगर मध्ये तुम्ही गेलात तर कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीये. स्ट्रीट लाईट देखील लागत नाहीयेत, रोड नाहीत, त्या ठिकाणी पाणी व्यवस्थित येत नाही. अशा प्रकारच्या बऱ्याच समस्या या ठिकाणी उद्भवलेल्या आहेत. तर त्या समस्या आपण दूर करण्यासाठी मला या ठिकाणी जनतेने संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं मी सोनं करणारच हे निश्चितच आहे. बरं सर, एक प्रश्न अजून आहे की तुम्ही आज शिवसेनेतून उभे आहात. शिवसेनेचे तुमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, त्यानंतर आपले दमदार आमदार महेंद्र दळवीजी आहेत. तर त्यांचा तुमच्याकडे कसा सहभाग आहे आणि त्यांची तुमच्याशी संपर्क कसा असतो आणि त्यांचा आता तुम्हाला त्यांनी काय सांगितलं पुढील, म्हणजे या प्रभागासाठी ते काय कशा प्रकारे, म्हणजे प्रभागासाठी म्हणजे 5 जणांसाठी तुम्ही एक 5 पांडवच उभे झालेत, तर सगळ्यांसाठी त्यांनी एक काय सांगितलं की आपण हा विकास कशा प्रकारे करू? या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच त्या ठिकाणी मुरुड अलिबाग तालुक्याचे दमदार आमदार महेंद्र दळवी साहेब, परवाच त्या ठिकाणी आमची सभा झाली, मोठी रॅली झाली आणि या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की या पेण नगरीसाठी त्यांनी जवळजवळ 11.5 कोटी रुपयाचा भरघोस निधी त्यांनी दिलेला आहे आणि हे आम्ही 5 पांडव आहोत. त्या 5 पांडव निश्चितच आम्ही निवडून येऊ आणि जर त्या ठिकाणी जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला तर 11.5 कोटी नाही 100 कोटीपर्यंत त्या ठिकाणी निधी देण्याचं त्या ठिकाणी साहेबांनी देखील मान्य केलेलं आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही पेण नगरीच्या विकासासाठी या ठिकाणी भरघोस निधी उपलब्ध करून देऊ सांगितलेला आहे.